नमस्कार. सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण डब्याला काय भाजी न्यावी हे सुचत नाही, तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने कुकरमध्ये फक्त कुकरची एक शिट्टी घेऊन चवळी बटाट्याची सुक्की भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता चवळी बटाट्याची भाजी बनवायची, त्यासाठी इथे मी 1 कप चवळी घेतलेली आणि ही हलकीशी भाजून घेतलेली. भाजल्यानंतर थंड करून स्वच्छ धुवून घेतलेली आणि रात्रभर ही भिजवून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता छान अशी भिजलेली आहे. त्यानंतर इथे मी 1 बटाटा घेतलेला आहे. आता तुम्हाला बटाटा जास्त घालायचा असेल तर तुम्ही बटाटा इथे जास्त सुद्धा घालू शकता. आता हे आपण जरा वेळ बाजूला ठेवू. आता आपल्याला चवळीची भाजी बनवायची, त्यासाठी वाटण तयार करायचं आहे आणि त्या वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया. तर इथे मी मोठा कांदा बारीक कट करून हलकासा सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे. त्यानंतर इथे 3 चमचे सुकं खोबरं असे काप करून परतून घेतलेले आहे. 2 हिरवी मिरची, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर. थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता तुम्ही कोणतीही भाजी करताना असं जर वाटण जर करून ठेवलं फ्रीजमध्ये तर तुम्ही पटकन अशी कोणतीही भाजी बनवू शकता. करायला खूप सोपं आहे. आता आपल्याला भाजी बनवायची, त्यासाठी इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला 4 चमचे तेल. तेल इथे मी आपले जे पोहे खायचे चमचे असतात त्याने 4 चमचे घेतलेले आहे. तुम्ही तेल कमी जास्त करू शकता. आता आपल्याला तेल हे चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं छान असं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे. तर जिरं इथं फुललेलं आहे. यामध्ये घालायचं आहे आपल्याला काही कढीपत्त्याची पाने. आता कढीपत्त्याची पाने घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे. छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. म्हणजे काय होईल, याचा जो काही कच्चेपणा राहिला असेल तो पूर्णपणे निघून जाईल. तर आपण हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहे. तर इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली, ती यामध्ये घालायची आहे. अर्धा चमचा धने जिरे पावडर. धने आणि जिरे पावडर ही आपल्या शरीरासाठी थंडावा देते, त्यामुळे जरूर घालायची. यामध्ये घालायचं आहे 2 चमचे मिरची पावडर आणि 1 चमचा इथे मी मालवणी मसाला घेतलेला आहे. मालवणी मसाला घातल्यामुळे काय होतं, आपल्याला दुसरा कोणताही गरम मसाला घालायची गरज पडत नाही. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. आपण वाटणामध्ये हे मसाले परतून घेतलेले आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवळी आणि बटाटा. आता हे घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होतं, पटकन अशी ही आपली भाजी शिजल्या जाते. आणि ज्यावेळेस चवळीची भाजी करायची त्यावेळेस नेहमी चवळी भाजून घ्या आणि नंतरच शिजवून घ्या. म्हणजे काय होतं, त्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो आणि चवळी ही चवीला चांगली लागते. कच्ची चवळी कधीच तुम्ही घेऊ नका, भाजूनच घ्या. आता हे सगळं आपण परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी. तर इथे मी घट्ट पातळनुसार पाणी घालणार आहे. साधारण 1 ते 1.5 कप इथे मी पाणी घालणार आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर चवीपुरतं यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. आता मीठ घालून सुद्धा आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. तर बघा, आपण 1 कप पाणी यामध्ये घातलेलं आहे. अजून आपल्याला अर्धा कप यामध्ये पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला जर भाजी पातळ ठेवायची असेल तर तुम्ही अजून पाणी यामध्ये वाढवायचं आहे. तर बघा, आपण मीठ मसाले सगळं घालून मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला कुकरचं झाकण लावून फक्त 1 शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे. तर इथे आपण
एक शिट्टी कुकरची घेऊन कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आता आपण कुकर खोलून बघणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता. आता ही भाजी आपण पूर्ण मिक्स करून घेऊ. तर बघा, चवळी छान अशी शिजलेली आहे. अगदी जशी पुरणाची डाळ आपण शिजवतो अगदी त्या पद्धतीने ही चवळी शिजलेली आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला कोथिंबीर. करायला खूप सोपी आहे आणि झटपट अशी कुकरमध्ये तयार होते. आता तुम्हाला घाई असेल तर तुम्ही रात्री वाटण बनवून ठेवा आणि चवळी भाजून भिजत घाला, म्हणजे घाई गडबडीच्या वेळेस तुम्हाला पटकन अशी ही कुकरमध्ये भाजी बनवता येईल आणि खायला एकदम चविष्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही चवळी बटाट्याची भाजी जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.